मरियाई जांभिवली यांच्या दरम्यान अगदी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। जबरदस्त शृंखला पाहायला मिळते, अगदी डे नाईटची ही रजनी पाहायला मिळते। स्वप्नीलजी राऊत यांच्या माध्यमातून सहकार्यांनी त्यांच्या हातूनात केलेली मेहनत। मी आता पंचांच्या भूमिकेमध्ये जातील ते नरेंद्र पाटील सर आणि दत्ता खाणे सर। अगदी जबरदस्त पंच म्हणून काम पाहिलं त्यांना आजच्या दिवसामध्ये, अगदी उन्हाची झलक त्यांच्या डोक्यावर होती, परंतु जितकी स्तुती करावी तेवढी कमी। व या सामन्याकडे जिथे मरियाई चषक 2024चं हे देखणं आणि दिमागदार आयोजन पाहायला मिळतंय। मॅन ऑफ द मॅच कुंदनजी कोंडिलकर, त्यानंतर रितेशजी राऊत यांना विनंती करतोय की त्यांनी मयुरेशला मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक। बघा फलांची टोपली आमचे पांडुरंगजी माली यांच्या कडून देण्यात आलेले आहे, मेडल देखील आहे आणि एक आकर्षक ट्रॉफीज दिले आणि त्यांचं देखील स्वागत करूया। वळूया आपण या सामन्यासाठी व्यासपीठावर आणि समालोचनासाठी माझ्यासोबत जोडले जाणार राहुल पाटील सर। अगदी मी म्हणेन जबरदस्त आवाज आहे आणि गिरवल्याला पण देखील त्यांना नाईटला जायचं आहे। अगदी करणनं मला देखील फोन केला होता, परंतु मरियाई ट्रॉफी 2024चं पर्व पाहता आम्ही आजच्या दिवस इथेच थांबणार, नाईटला पण तो इथंच आहे, मी देखील असणार आहे आणि त्या कलेनं आपण क्रिकेटची ही
तालमेल या मरियाई क्रिकेट टीमनं अगदी चुरुंदा खेळाडू घेऊन मैदानावरती उतरायचे, परंतु एकीचा बल काय असतं हे 5 बोट एकत्र केलं आणि त्यानंतर अगदी ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय की आता मरियाई क्रिकेट टीम जांभेली राहुल कोंडिलकर आणि दुसऱ्या बाजूला नीरज कोंडिलकर अशी जोडी अगदी पाहायला मिळते ती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज रितेश आगिवलेचा हा बॉल अलॉंग द कार्पेट अगदी सिलिंडर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक वाडिस्ता या चेंडूवरती फील्ड करेल. एकच धाब्या चेंडूवरती कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या बरोबरीनं स्कोर कार्ड वरती धाव संख्या झाली ती 7 अंकावरती. बॅटल फार चांगलं आहे या दोन्ही टीम मध्ये. मॅच फार चांगली होईल यात मात्र काही शंका नाही आहे. चांगल्या टच मध्ये असलेला हनुमान क्रिकेट टीम बोकरपाडा तर दुसऱ्या बाजूला मरियाई क्रिकेट टीम आपण पाहतोय जांभेली संघ. दोन्ही संघ अगदी एका तालमीतले आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरस फार चांगली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाज रितेश आगिवलेचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू पॅडल सुप केलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डोक्याची घंटा वाजलेली असते. डेंजर एंड करत रोज आला होता परंतु कलेक्शन व्यवस्थित करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत प्रॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळते खेळाडू नीरज कोंडिलकर. धाव संख्या अगदी स्टॉप आहे ती 7 अंकावरती. जमेची बाजू आहे. अजूनही विकेट घेईल दमदार सुरुवात. राहुल कोंडिलकर एक डेंजर खेळाडू जांभेली संघाकडे आहे. दुसऱ्या बाजूला कलात्मक फटके लागवण्याचा माहिर आहे नीरज कोंडिलकर, ज्यांनी जांभेली संघाचं नाव अगदी कमी वयामध्ये त्यांनी एक चांगला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नेऊन ठेवलाय. तो नीरज कोंडिलकर आपण पाहतो स्ट्रायकर वरती उभा आहे. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चांगली मॅच आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रितेश आगिवले गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय चांगला कमबॅक करतोय. पहिल्या षटकामध्ये ज्याने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता त्याच्या गोलंदाजीवरती राहुल कोंडिलकरनं, परंतु त्यानंतरचे चेंडू अगदी निर्णायक क्षणाला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा राईट मोडतो विकेटने मारा करतोय. हा चेंडू समोरच्या दिशेने गॅप शोधले आणि गॅप मध्ये मारला चेंडू नीरज कोंडिलकरच्या बॅट मधून येतोय वन बाउंड चौकार. थँक्यू आयोजक मंडळी पाहतोय शिवसंघर्ष ग्रुप मरियाई चषक हे टायटल सॉन्ग. हा बॉल फटका फसलाय. नीरज कोंडिलकरला फसवलं होतं परंतु या क्षेत्ररक्षकानं झेल नाही तर नीरज कोंडिलकरचा झेल सोडणं तुम्हाला या मॅच मध्ये कदाचित डोईजड होऊ शकतो. हा नीरज कोंडिलकर ज्याचे जेवढ्या स्पर्धेमध्ये ज्याचे झेल सोडलेत ना त्यानंतर त्यांनी चांगला खेळ दाखवलाय आणि तो खेळ आता नीरजला दाखवा लागेल. तर या मॅच मध्ये 2 धावा कंप्लीट होतात. स्कोर कार्ड वरती धाव संख्या झाल्या ती 13 या अंकावरती जाऊन पोहोचलाय मरियाई क्रिकेट टीम जांभेली. आपण पाहतोय धीरज जो क्षेत्ररक्षक होते अगदी बायडिश मध्ये ज्याने चुकी केली या बॉलवरती. हा चेंडू कट केलाय आणि या बॉलवरती शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय परंतु या मध्ये चेंडूने गाठले सीमारेषा. झेलचं उत्तर या चौकाराने देतोय तो नीरज कोंडिलकर. एक भन्नाट वेग आणि प्रचंड वेगावरती स्वार होणारा गोलंदाज त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं परंतु त्यानंतर सेकंड ओव्हर घेऊन येतोय तो बॉलिंग ट्रॅक वरती. मार्केट एंड कडून प्रणित या खेळाडूला आपण पाहायला मिळतोय. बऱ्याचशा मैदानावरती प्रणित हा गोलंदाज पहिले षटक हाताळतो परंतु या
या जर मोसमाचा जो विचार केला रितेश आगिवले या खेळाडूकडे फार मोठी शैली, वेगाचा बादशाह म्हणून त्या रितेशकडे पाहिलं जातं आणि त्या रितेश वरती जबाबदारी दिली पॉवर प्लेची आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा यायला पाहिजेत. मर्याई क्रिकेट टीम जांभेवलीला त्या धाबा आल्यात तर 17. चांगलं क्रिकेट चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. रोहित नवीन प्रणित नवीन गोलंदाज वापरला जातोय. जय हनुमान क्रिकेट टीम भोकरपाडा टीम कडून सेकंड ओव्हर हाताळली जाते त्याच्या माध्यमातून. हा चेंडू अगदी कट केलाय, चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, वेगाला क्षेत्ररक्षक चाललेत परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर. वन बाउन्स पहिल्या बॉलवरती दणका चौकाराचा. इथून पुढे आता चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. सूर्य थोडा अस्ताला चाललाय, मैदानाच्या आतमध्ये आक्षेप घेतलाय. थर्ड अंपायरची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मी अभिजित राऊत जे मुख्य आयोजक आहेत त्यांना विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये जावं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील थर्ड अंपायर साठी. धाबा संख्या 21. हा आतापर्यंत समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांची सोबत WTC पण आहे, म्हणजे 20,000 प्लस या प्रेक्षकांनी या स्पर्धेला एन्जॉय केलंय आणि त्यांचं पण स्वागत या ठिकाणी करतो. आणि अजून रात्र जायचे म्हणजे 50,000 प्लस होतील ही स्पर्धा बघण्यामध्ये सर्व प्रेक्षक. हा चेंडू हाफ ट्रॅकर बार राहुल कोंडिलकरला आता थांबवणं कठीण झालंय. एक डेंजर खेळाडूने हा डेंजर ठोकलाय. षटकार. टॉस जिंकला टीम भोकरपाडानं आणि फिल्डिंग करण्याचा घेतला डिसिजन. तो पत्त्यावरती आलाय आणि पत्त्यावरती टाकला जातोय. तो मर्याई क्रिकेट टीम जांभेवलीच्या फलंदाजांकडून राहुल कोंडिलकर या मॅच मध्ये फार चांगली बॅटिंग पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक दुसरा फटका समोरच्या दिशेनं चेंडू जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार आलेला दणदणीत बिग हिट 6. आता मर्याई क्रिकेट टीम जांभेवलीचा राहुल कोंडिलकर करतोय, त्याची साथ देतो नीरज. हा चेंडू चांगला बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अगदी रितेश या चेंडूला फिल्ड करतील तोपर्यंत या बॉलवरती एक धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगलच्या बरोबरीने आता 34वी धाव या ठिकाणी जोडली जाते स्कोर कार्ड वरती. इथून आता मैदानाच्या आतमध्ये फार मोठी कंबर कसावी लागेल. इथून पुढे मैदानाच्या आपण पाहतोय आतमध्ये आता गोलंदाजांना फार मोठी प्लॅनिंग आखावी लागेल ती टीम भोकरपाडाला, कारण 34 धाबांवरती जाऊन पोहोचलाय तो आता मर्याई क्रिकेट टीम जांभेवली. स्ट्रायकरवरती नीरज साठी हा बॉल फसवला. नीरजला वेगाने धावत चालले क्षेत्ररक्षक. शेवटच्या क्षणाला चेंडूने सीमारेषेच्या अगदी गाठली नाहीये. नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होता. अगदी असं वाटलं की सीमारेषेच्या जबल चेंडू मारला जाईल नीरजच्या माध्यमातून, परंतु आज साथ या ठिकाणी दिली जात नाहीये नीरज कोंडिलकरला मैदानाची. आणि एक धाव या चेंडूवरती मिळते. एकच्या बरोबरीने आता 35 धाबा 10 फलकावरती पाहायला मिळतात. दुसरे षटक प्रोग्रेस वरती स्क्रीनवरती आपण पाहतो. राहुल कोंडिलकर एक डेंजर खेळाडू आहे मर्याई क्रिकेट टीम जांभेवलीचा, ज्याच्याकडे एक चांगला अनुभव आहे आणि अनुभवाचं गाठोडं अगदी पाठीशी घालून
मैदानावरती खेळ करतोय. हा बॉल चांगला अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मधला वेगानं या चेंडू पर्यंत पोहोचतात. फक्त एक धाव्या चेंडूवरती घेतली जाते. सिंगलच्या बरोबरीनं 36 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड विदाउट लॉस अशी परिस्थिती निर्माण झाली ती मैदानाच्या आतमध्ये. ती मर्याई क्रिकेट टीम जांभेवलीची 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती. इथून पुढे आता प्रयत्न करावा लागेल गोलंदाजांना की कमी धावा कशा येतील हे नक्कीच 2 षटकामध्ये पाहायला मिळेल. परंतु ऐकूया एक पुन्हा एकदा समधुर संगीत. कंप्लीट होतील ना त्यावेळेस तुम्ही हा गड जिंकाल. तर वेळेवरती 3 ते 4 मध्ये तुम्हाला रात्रीच्या सत्रामध्ये मॅच कंप्लीट होतील. नंतरची होणारी मॅच हातनोली टीमचे कॅप्टन आणि जय सेवालाल क्रिकेट टीम बावेगर टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की प्लीज आपण व्यासपीठाच्या समोर टॉस करण्यासाठी यावं. राहुल कोंडिलकर स्ट्रायकर वरती अगदी स्कोर कार्डचा जर विचार केला स्कोर कार्ड वरती आपण जर नजर टाकली तर 36 धावा आहेत त्या धावफलकावरती. ग्राफ आलेख उंचवला जातोय तो मर्याई क्रिकेट टीम जांभेवलीच्या बाजूनं 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जे हनुमान क्रिकेट टीम भोकरपाडा सुद्धा या मॅच या मोसमामध्ये फार चांगल्या टच मध्ये आहे आणि त्यांनी या स्पर्धे अगदी या मोसमामध्ये तब्बल 10 ते 12 प्लस ज्याने पारितोषिक पटकावले आणि आज या मैदानावरती खेळ करत असताना या स्वर्गीय बाळासाहेब क्रीडा नगरीवरती खेळ करत असताना अगदी पहिल्या 2 ओव्हरमध्ये डाव गाजवतोय तो मर्याई क्रिकेट टीम जांभेवली. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाज वापरतोय आदी पाटील. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मार्केट एंड कडून मारा करण्यासाठी एक वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आहे त्याला वापरलं जात आहे 3ऱ्या षटकासाठी. मुख्य प्राणी अगदी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अगदी आयोजक मंडळी कटिबद्ध आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना योग्यरित्या बाहेर काढलं जात आहे व आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 36 धावा धावफलकावरती जिथे मॅच मर्याई क्रिकेट टीम जांभेवली बॅटिंग करते तर दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय फिल्डिंग करणारी जे हनुमान क्रिकेट टीम भोकरपाडा. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ चांगलं प्रात्यक्षिक दाखवण्याचं काम केलं जात आहे. येणारे आता 12 चेंडू शिल्लक आहेत. निखिल 11 जे हनुमान क्रिकेट टीम भोकरपाडा निखिल 11 या नावाने आज मैदानावरती खेळ करते. एक पुरस्कर्ते आपण पाहतोय केल्या निखिल या नावानं मैदानावरती भोकरपाडा टीम. धावफलकावरती धावा 36 या अंकावरती मर्याई क्रिकेट टीम जांभेवली या टीमची धावसंख्या. आदी पाटील याला पाहतो आपण डावखुरी हाताचा गोलंदाज. आडव्या बॅटनं ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे आदी पाटील. बऱ्याचशा क्रीडांगणावरती आदी पाटीलनं कमबॅक केलं जात आहे. ज्या ज्या वेळेस चोप बसतो ना रितेशवरती ज्या ज्या वेळेस रन्स येतात ते प्रणित या गोलंदाजावरती परंतु जबाबदारी घेतली जाते ती आदी पाटील. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जशा 2 ओव्हरच्या षटकामध्ये 2 जास्त धावसंख्या आल्यानंतर आदी पाटील कमबॅक करण्याचा षटक हा फेकत असतोय आणि त्यातच प्रात्यक्षिक या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पहिल्या बॉलवरती डॉट फेकला गेला बीट केला राहुल कोंडिलकरला. त्यानंतर या बॉलवरती आपण पाहतोय गरंगलत या चेंडूला अगदी शॉर्ट मिडांमध्ये या चेंडूला फील्ड केलं जात आहे. क्षेत्ररक्षकाकडून एक धाव या चेंडूवरती कंप्लीट होते. 37 या धावा. 37 ऑन स्कोर बोर्ड. स्कोर कार्ड वरती धावा संख्या झाल्या. या ठिकाणी आपण पाहतोय हातनोली टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मी जय सेवालाल क्रिकेट टीम वावेगर टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यावं प्लीज. अजिबात वेळ घेऊ नका. आपण लगेच या ठिकाणी टॉस करणार आहोत. या बॉलवरती एक धाव कंप्लीट केली जाते आणि 3 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त 2 धावा या चेंडूवरती 3 बॉलवरती 2 धावा आल्यात त्या जांभेवली टीमसाठी. 38 धावा आहेत त्या धावफलकावरती. निक बॉल आदी पाटील आपण पाहतोय हा चेंडू अपील केली जाते या बॉलवरती आणि फलंदाज बाद असेल. पहिला धक्का जांभेवलीला. राहुल कोंडिलकर.
संख्या पाहायला मिळाली असती. आपण आजच्या दिवसामध्ये पाहतो 2 षटकामध्ये धाबा येत आहेत, परंतु तदनंतरच्या 2 षटकामध्ये बरेचसा गोलंदाजांचा बोलबाला आपण पाहत आलो. तोच बोलबाला दाखवतोय आदी पाटील हा गोलंदाज ज्याने 4 चेंडू फेकले, एक महत्त्वपूर्ण विकेट आणि 2 धाबा खर्ची केल्या त्या 4 बॉलवरती. हा चेंडू जयदास कोंडिलकरच्या बॅटच्या रडार मध्ये येतोय. चेंडू वाईल्डीच्या डोक्यावरून आल्या आल्या जयदासच्या बॅट मधून येतोय हा बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. जयदास कोंडिलकरच्या अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू फेकला तो गोलंदाज आदी पाटीलनं. नेक्स्ट बॉल अगदी या ओव्हर मधला शेवटचा बॉल फेकण्यासाठी आदी पाटील आपण पाहतो स्क्रीनवरती तयार. हा चेंडू सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला जाईल या बॉलवरती. बन्नाट वेग पाहायला मिळाला. शेवटचा बॉल प्रचंड वेग दिल्याने त्यानंतर तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 18 चेंडू नंतर धाबा संख्या झाली 44 अंकावरती. 2 षटकामध्ये धाबा होत्या त्या तब्बल 35, परंतु तदनंतर या ओव्हर मध्ये निर्णायक षटक फेकलं अगदी कमी धाबा संख्येचा. फक्त या ओव्हर मध्ये आल्या त्या 8 धाबा आणि निर्णायक षटक फेकण्याचं काम आदी पाटीलनं केलंय. शेवटचा आता डेथ ओव्हरची मॅच आता पहिल्या इनिंगची पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी, जिथे स्कोर कार्ड आपण जर पाहिला आजच्या दिवसामध्ये उच्चांक टोटल धाबा संख्या आपण पाहिले 64 धाबा केल्या होत्या त्या पहिल्या टीमनं. अगदी गुलशुंदे टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना ही धाबा संख्या मोडीत काढणार की कमी धाबा लाडोली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना, आणि ती मॅच पोंजे संघाने तब्बल 3 षटकं आणि त्यानंतर 2 ते 3 बॉलवरती कंप्लीट केल्या होत्या त्या 64 धाबा. आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली धाबा संख्या उभारणार का मर्यादित क्रिकेट टीम जांभेली. शेवटचा स्लॉग ओव्हरचा षटक आणि षटक दिलं जाईल 44 धाबा धाव फलकावरती आणि शेवटचा षटक घेऊन येतोय गोलंदाज. तिसऱ्या ओव्हर मध्ये धाबा संख्या आल्या स्कोर कार्ड वरती 8, कारण 2 ओव्हर मध्ये धाबा संख्या होती 36 होत्या आणि 17 आल्या पहिल्या ओव्हरला रितेश आगिवलेच्या. नंतर प्रणित याच्या ओव्हरला आल्या 19. अशी टोटल होती 2 षटकामध्ये 36 आणि या ओव्हर मध्ये आल्या 8, म्हणजे धावा संख्या झाल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा. शेवटचा स्लॉग ओव्हरचा षटक गोलंदाज करण पाटील केपी. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. नीरज कोंडिलकर आज काही करता येत नाही नीरज कोंडिलकरला, आणि डीप बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडूला चांगलं फील्ड केलं जातं. 1 धाव या चेंडूवरती घेतली जाते आणि नीरज कोंडिलकर सांगतोय की आज कदाचित माझा दिवस दिसत नाहीये, त्याच्यामुळे मिस स्ट्रायकिंग वरती येण्यापेक्षा जयदास कोंडिलकरला सांगितलं जात आहे की जास्तीत जास्त चेंडूवरती तुम्ही मारा करा की जेणेकरून आपल्या धाबा या आला पाहिजे स्कोर कार्ड वरती. परंतु केपी अर्थात करण पाटील जो पहिल्या बॉल वरती अगदी फसवा चेंडू फेकला होता, नोम्या सिऱ्यामध्ये चेंडू लँड झाला आणि 1 धाव्या चेंडूवरती कंप्लीट होते. शेवटचे 5 बॉल आता शिल्लक आहेत स्ट्रायकांवरती. जयदास कोंडिलकर या खेळाडूला आपण पाहतोय शेवटच्या 5 बॉल साठी गोलंदाज वापरला जातोय तो करण पाटील. चला भोकरपाडा टीम सागर आपण विनंती की अजिबात वेळ घेऊ नका, आपल्याला दिवस आणि अगदी रात्रीमध्ये स्पर्धा कंप्लीट करायची आहे. त्या कारणास्तव आम्ही विनंती करतो की आपण अजिबात वेळ घेऊ नका. मॅच अगदी वेळेवरती चालू आहे तर वेळेनुसार मॅच अगदी सुरळीत चालू आहे, त्यामुळे वेळेमध्ये ही स्पर्धा कंप्लीट झाली पाहिजे. पंच आमच्या दिशेने वळतात, अगदी समांतर हात अगदी करून सांगतात की हा चेंडू अवांतर असेल. वाईटची एकदा प्राप्त होते. नरेंद्र पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय दत्त खाणे यांना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय जिथे स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकरवरती आले जयदास कोंडिलकर. धावा संख्या आहे 46 अंकावरती. चांगलं बॅटल भोकरपाडा आणि जांभोली या दोन टीम दरम्यान. हाफ ट्रॅकर बॉल, या बॉलला थांबणार नाही जयदास कोंडिलकर. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मस्तकावरून दस्तक देणारा हा फटका षटकार.
प्रतिनिधित्व करत असताना बॅटची लिडिंग एज घेते. फुलटॉस बॉल होता. विकेट किपरच्या पाठीमागे गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करतोय. ज्यावेळेस फुलटॉस चेंडू असताना त्याच्यावर तुमची नजर आणि तुमचं टायमिंग हे योग्य जर झालं ना तर तुम्ही योग्य फटका हा तुम्ही मारू शकता. अन्यथा थोडीशी का तुमची नजर चुकली किंवा टायमिंग मिस झालं ना तर तुम्हाला त्या फटक्यामध्ये फसावं लागतं आणि तेच केलं या बॉलवरती. थोडासा टायमिंग मिस झाला नाही फक्त या चेंडूवरती अगदी विकेट किपरच्या पाठीमागे कोणतीच धाव येत नाहीये ती जांभेली संघाला. नेक्स्ट बॉल केपीआरचा हा चेंडू बॅक टू द बॉल असा खेळ पाहायला मिळणार का परंतु नाही. शॉट एक्स्ट्रा कव्हर जवळ शॉट कव्हर मध्ये या चेंडूला फील्ड केलं जातं. 2 धाबा चेंडूवरती कंप्लीट केल्या जातात. 54 धावा संख्येवरती जाऊन पोहोचला आता मरियाई क्रिकेट टीम. जांभेली हा संघ येणारे आता 2 चेंडू शिल्लक राहिलेत त्या या इनिंग मधले आणि स्ट्रायकरवरती जयदास कोंडिलकर या खेळाडूला आपण पाहतोय. चांगली मॅच चांगले बॅटल पाहायला मिळेल कारण दुसऱ्या बाजूला अगदी पहिला डाव गाजवतोय तो आता मरियाई क्रिकेट टीम जांभेली. दुसऱ्या बाजूला दुसरी बाजी गाजवण्याचं काम अगदी आपण पाहायला मिळेल. निखिल 11 जे हनुमान क्रिकेट टीम भोकरपाडा. हा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सागर येण्याआधी स्वतः बॅक टू द बॉलर गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचत होते परंतु धाव घेतली जात नाहीये. नीरज कोंडिलकरचा दिवस आज थोडासा वेगळा पाहायला मिळतोय. हे ओळखलं जयदास कोंडिलकरनं आणि त्यानंतर या बॉलवरती स्वतःवरती विश्वास टाकला आणि स्वतःला स्ट्राईक ठेवली जाते. जिथे धाव झाली असते तिथे धाव घेतली जात नाहीये. शेवटचा बॉल या इनिंग मधला गोलंदाज फेकला जाईल. गोलंदाज आपण पाहतोय बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल करण पाटील जो स्लॉग ओव्हरचा डेट ओव्हरचा मारा करण्यासाठी तयार असेल. शेवटचा बॉल फॉर फर्स्ट इनिंग. जयदास कोंडिलकर ज्याने ठोकलेत त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती 2 षटकार आणि 14 या धावसंख्येवरती एक चांगली जे विनिंग साकारली जाते ती आपल्या गावासाठी आणि आपल्या टीमसाठी जयदास कोंडिलकर कडून. शेवटचा बॉल करण पाटील अगदी पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी राईट ऑफ ओव्हर द विकेटने मारा करतोय. हा चेंडू ऑफ स्टिक द ऑफ स्टंप चेंडू फेकलाय शरीरापासून दूर आणि थोडासा टानचा वापर झाला जरूर मैदानाच्या आतमध्ये परंतु वाईट बॉल असं दर्शवलं जातात. नरेंद्र पाटील सरांकडून एक वाईटची धाव प्राप्त होते. स्कोर कार्ड वरती अलेख थोडासा ग्राफ थोडासा उंचवला जाईल. धाव संख्या झाली ती 55 या अंकावरती. 55 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे परंतु केपीने ओळखलंय कदाचित एखादा खराब चेंडू आपला पडला नाही पाहिजे त्या कारणास्तव जास्तीत जास्त ऑफ साईडच्या रिझन मध्ये अगदी बाहेर काढतो चेंडू करण पाटील. हा चेंडू फसवलाय जयदास कोंडिलकरला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे कोणतीही चुकी नाही आणि शेवटच्या बॉलवरती जयदास कोंडिलकरच्या खेळीचा होतो अंत. 14 या धावसंख्येची चांगली खेळी साकारली. पहिल्या इनिंगचा सुद्धा या ठिकाणी शेवट या ठिकाणी गोड होतोय भोकरपाडा टीम साठी कारण विकेट आल्या. येणारे आता 24 बॉल मध्ये धाबा केल्या 55 आणि निखिल 11 जे हनुमान क्रिकेट टीम भोकरपाडाला गरज आहे 24 बॉल 56 या धावसंख्येची. तोपर्यंत ऐकूया आपण समधुर संगीत परंतु विनंती असेल टॉस करण्यासाठी टीम हातनोळी आणि वाबेगर टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यावं.
तर थोडीशी चर्चासत्र मैदानाच्या आतमध्ये मर्याई क्रिकेट टीम जांभेली टीम कडून केली जाते, कारण त्यांना माहिती आहे की निखिल 11 जे हनुमान क्रिकेट टीम भोकरपाडा ही सुद्धा चांगल्या टच मध्ये चांगल्या लय मध्ये त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना प्लॅनिंग तुमचे क्रिकेट मधली प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे, आणि ती प्लॅनिंग टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता तो थोडासा अलगट आला गेला तो भोकरपाडा टीमला. तब्बल धावा संख्या उभारली गेली ती 55 आणि 56 धावा संख्येची एक फायटिंग स्कोर खरं त्यानं उभारलंय. ते बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये भोकरपाडा टीमच्या अगेन्स्ट जांभेली टीमनं 24 बॉल 56 धावा संख्येची गरज आहे ती या मॅच मध्ये निखिल 11 जे हनुमान क्रिकेट टीम भोकरपाडाला. कारण इथून पुढे क्रिकेट मधला आर रिस्पॉन्सिबिलिटी फार महत्वपूर्ण आहे. तुम्ही जर रिस्पॉन्सिबिलिटी नुसार खेळ केला ना तर तुम्ही अगदी विजय प्रस्थापित करू शकाल. दोन्ही टीमला आता क्रिकेट मधला आर याचा उपयोग करावा लागेल, कारण रिस्पॉन्सिबिलिटी 11 खेळाडूंची फार मोठी असते आणि ती आता रिस्पॉन्सिबिलिटीचे काम पूर्णपणे या दोन्ही टीमला साकारावं लागेल. येणारे 24 बॉल 56 धावा संख्येची गरज आहे. पंकजजी नेगे साहेबांचं शुभागमन होते व्यासपीठावरती, त्यांचं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक असं स्वागत या मंचावरती करतोय मर्याई चषक 2024 मध्ये. चोवीस चेंडू आणि 56 धावा संख्येची गरज आहे. तिकडून भोकरपाड्यावरून आमचे परम मित्र अरविंद शिंदे अर्थात बंड्या आणि भाई सासे यांनी सुद्धा या भोकरपाडा टीमला शुभेच्छा दिल्या, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने करतो. टॉस केला जातो मैदानाच्या या दोन टीम दरम्यान. मयुरेश पंचांचा येथे ग्रीन सिग्नल, मॅचला होईल सुरुवात. मयुरेश गायकवाड यांच्या पवित्र शुभ असते. दोन टीम दरम्यान टॉस होईल. पंकज नेगी यांच्या पवित्र शुभ असते टॉस केला जाईल. आडव्या बॅटने या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या बॉलवरती आपण पाहतोय अगदी थोडस बीट केला जातो. 24 वरती 56 करायचे होते आणि पहिल्याच बॉलवरती बीट केलाय हे फलंदाजाला. पहिल्या बॉलवरती बीट केलं फलंदाज प्रणित या खेळाडूला. हा चेंडू आडव्या बॅट रफ्तार का सौदागर म्हणून समीर कोंडिलकर जे जांभेली एक्सप्रेस म्हणून या समीरकडे पाहिलं जातं. तर समीर कोंडिलकर या खेळाडूंना एक विस्फोटक खेळाडू आहे जिच्याकडे एक व्यावसायिक खेळाडू म्हणून पाहिलं जातं. प्रणित या खेळाडूला 2 बॉलवरती थांबून ठेवलं जात आहे. अगदी आपण पाहतोय चांगली मॅच अगदी भोकरपाडा टीमचे बरेचसे युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते आणि बरेचशा क्रीडांगणामध्ये या मैदानामध्ये चांगला खेळ या दोन्ही टीम कडून नेहमी पाहत आलोय सातत्यानं. हा चेंडू गॅप मध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा येतोय सिग्नल. 6 धावा संख्येचा प्रणितचा हा ब्रँड भोकरपाडा टीमचा षटकार. अरविंद शिंदे आणि आपण गिरीश सासे यांच्या माध्यमातून भोकरपाडा टीमला शुभेच्छा आल्या, त्यांचं पण आम्ही स्वागत करतो. विलासदादा पाटील जे अकोलवाडी याचे आहेत त्यांनी सुद्धा या स्पर्धेला आणि या दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या, त्यांचं पण स्वागत. धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या 6 माफ करा 6 धावा धाव फलकावरती लागल्यात. येणारे 20 बॉल आणि गरज आहे 50 या धावा संख्येची. धाव फलकावरती धावा आहेत त्या 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ताबडतोबचं षटक समीर कोंडिलकर वरती एक षटकार ठोकलाय, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती या बॉलवरती फसवलाय प्रणित या खेळाडूला. अगदी आडव्या बॅटनं नटरंग स्टाईलनं फटक्याला सजवायचं होतं, परंतु फसवला जाईल. पहिला धक्का टीम भोकरपाडाला.
राज पाटील यांनी सुद्धा भोकरपाडा टीमला शुभेच्छा दिल्यात. एक यशस्वी मित्र म्हणून पॅकर ज्यांनी भोकरपाडा टीमला या ठिकाणी पुरस्कृत केली होती आणि त्या ठिकाणी पारितोषिक पटकावलं होतं आणि राज पाटील यांनी सुद्धा भोकरपाडा टीमला शुभेच्छा दिल्या. त्यांचं पण स्वागत या ठिकाणी करतोय आम्ही. 19 बॉल 50 धावसंख्येची गरज आहे. 6 धावा धावफलकावरती लागल्या जातात. समीरचा या ओव्हर मधला शेवटचा बॉल आडव्या बॅटनं या चेंडूला खेळायचं होतं. समीर काय कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल वरती बीट केले जात आहे. नवीन खेळाडू मैदानावरच्या आतमध्ये इन झाला गेला धीरज हा खेळाडू आणि त्यानंतर धीरजला थांबवलं शेवटच्या बॉल वरती. आता 18 बॉल समीकरण असेल भोकरपाडा टीमला 50 या धावसंख्येची गरज. अठरा चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. निखिल 11 जे हनुमान क्रिकेट टीम भोकरपाडा टीमला एक अस्तित्वाची मोठी लढाई आहे. या दोन्ही टीम मध्ये एक चांगली लढाई पाहायला मिळते. एका बाजूला एक मैत्रीपूर्ण लढत परंतु मैदानाच्या आतमध्ये एक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून खेळ खेळला जातोय तो या दोन टीम कडून. एका बाजूला मरिया क्रिकेट टीम जांभिवली आणि बॅटिंग करत असताना जे टार्गेट सेट करायचे 56 धावसंख्येचं टीम भोकरपाडा टीमला आणि भोकरपाडा टीमची धावसंख्या आहे ती 6. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 50 या धावसंख्येची. चांगली मॅच पाहायला मिळेल. आपण पाहायला मिळतोय भोकरपाडा टीम कडून खेळाडू प्रणित खेळाडू बाद झाल्यानंतर मुख्य खेळाडू या मैदानाच्या बाहेर होतोय आणि त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. तो खेळाडू आपण पाहतोय धीरज याला नॉन स्ट्रायकरवरती. दीप पाटील मैदानाच्या आतमध्ये डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्रायकरवरती उभा आहे ज्याच्याकडे आपण पाहतो याच्यानंतरची होणारी मॅच हातनोली आणि वावेगर. आदी पाटील आपण पाहतो स्ट्रायकरवरती. हातनोली आणि वावेगर अशी मॅच याच्यानंतरची पाहायला मिळणार आहे. गोलंदाज कुणाल. पुन्हा एकदा कुणालचा हा बँड पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती नटरंग स्टाईलने फटक्याला सजवायचा होता. विकेट किपर राहुल कोंडिलकरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. बीट करतोय भोकरपाडा टीमच्या आदी पाटील या खेळाडूला जिथे स्कोर कार्ड वरती धावसंख्या आहे ती फक्त 6. हा चेंडू बॅटची क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि फलंदाज दुसरा धक्का टीम निखिल 11 जे हनुमान क्रिकेट टीम भोकरपाडाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊन होते रितेश आगिवले. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊन होते. 16 चेंडू आणि आता 50 धावसंख्येची गरज. आधी जरूर उल्लेख झाला भोकरपाडा टीम हा चांगल्या टच मध्ये आहे परंतु जांभिवली संघ अगदी पूर्णपणे एकत्र येऊन मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ काय करू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवलं ते जांभिवली संघाने. हा चेंडू पुन्हा एकदा राहुल कोंडिलकर चेंडू पर्यंत पोहोचले परंतु झेलला कॅरी करता आला नाहीये. अगदी वेगाने स्वतःवरती विश्वास दाखवला होता. चेंडूंचा आणि त्यांच्यामधलं जे अंतर होतं ते कापलं. त्यानंतर चेंडूवरती नजर दिली शेवटच्या क्षणाला. थर्ड अटॅम्प मध्ये चेंडूला निसटला जातोय. 1 धावे चेंडूवरती कंप्लीट होते. 7 धावा आहेत त्या धावफलकावरती फक्त भोकरपाडा टीमच्या. 15 बॉल 49
धावसंख्येची गरज. हा बॉल चांगला बॉल फेकला जातोय. एकच धाब्या चेंडूवरती कंप्लीट केली जाते रन्स आणि रणसंख्या झाली ते आता 8 या अंकावरती. 14 बॉल 43 या धावसंख्येची गरज आहे. ती निखिल 11 जे हनुमान क्रिकेट टीम बोकरपाडा या टीमला. मॅच मध्ये सुरुवात जशी केली होती ना तशी सुरुवात चांबिली टीम कडून झाली. तशीच जर सुरुवात झाली असती तर या मॅच मध्ये अजून रंग भरले असते ते टीम बोकरपाडा टीमनं. परंतु फलंदाज बाद झाला गेला प्रणित. त्यानंतर बाद झाला फलंदाज आधी आणि आता या डाबाला पुढे नेतोय रितेश आगिवलेच्या बॅट मधून हा तडाखा 6 धावसंख्येचा. चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. रितेशनं मारला एक षटकार पण बॅटची लिडिंग एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. शेवटचा बॉल येतो डाट आणि आता 12 बॉल 42 धावसंख्येची गरज. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 14 या धावसंख्येवरती. या धावसंख्येची गरज. या ओव्हर मध्ये 2 ते 3 षटकार आले पाहिजेत. इथून पुढे आता संघर्ष करावा लागेल. तो आता निखिल 11 जे हनुमान क्रिकेट टीम बोकरपाडा या टीमला अगदी कट करण्यामध्ये माहिर आहे. हातभार फिरवणे आणि वलन देणारे ही गोलंदाज प्रफुल्ल कोंडिलकरकडे आणि त्याची क्षमता या मैदानाच्या आतमध्ये तो सिद्ध करतोय. अगदी पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर नंतर धीरजला अशाल भूत नजर पाहत ठेवलाय. या बॉलवरती पुन्हा एकदा पॅडवरती आदळला जातोय. एकच धावे चेंडूवरती भिलाली जाते आणि 1 या धावसंख्येच्या बरोबरीने आता बॉल शिल्लक असतील 10 आणि 10 आणि गरज आहे ती 40 या धावसंख्येची. कारण 16 धावा धावफलकावरती. हा चेंडू रितेश या खेळाडूसाठी फेकला जातोय. अगदी निखिल 11 जे हनुमान क्रिकेट टीम बोकरपाडा असं वाटलं. जरूर उल्लेख केला की बॅटल फार चांगला आहे. चांगली अगदी मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. परंतु सुरुवात केली दमदार राहुल कोंडिलकरनं आणि त्या सुरुवातीला जरी सातत्य राहिलं नसलं तरी जयदास कोंडिलकरनं डावाला पुढे नेलं. नीरज कोंडिलकरनं त्या अगदी शेवटपर्यंत साथ दिली राहुलला आणि जयदास कोंडिलकरला आणि त्यानंतर एक मोठी फायटिंग स्कोर उभारल्यानंतर आपण पाहतोय आता धावांची दमछाक होते. ते आता जे हनुमान क्रिकेट टीम अर्थात निखिल 11 भोकरपाडा या टीमची वाईट बॉल येते. या वाईट बॉलच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा लागतात 17. ही मॅच आता खतरा येऊन ठेवली आहे. ते आता जांभेली टीमच्या गोलंदाजाने रनआउटची विकेट. धीरज बॅक टू द पॅव्हिलियन. ते साई बोलाते आणि ब्रीद वाक्य घेऊन साईबाबाचं श्रद्धास्थान असलेला शिर्डी या ठिकाणी बरेचसे
या ठिकाणी भाविक भक्त त्या ठिकाणी जात असतात आणि ते गीत आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळते. हा चेंडू कट केलाय क्षेत्ररक्षक मिडांचा अगदी या ठिकाणी मिडापचा मिडांमध्ये येतोय आणि एक धावे चेंडूवरती कंप्लीट केली जाते. स्कोर कार्ड वरती धाव संख्या झाली आहे ती आता 18 अंकावरती. येणारे 6 चेंडू आणि 37 या धाव संख्येची गरज या मॅच मध्ये पूर्णपणे हवा काढून घेतली आहे ती मर्याई क्रिकेट टीम जांभेवली या संघानं. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय थोडस याच्यानंतरची होणारी मॅच टीम पाहणार हातनळी आणि त्यांच्या विरोधात टीम जय सेवालाल क्रिकेट टीम वावेघर या नाबाना मैदानावरती खेळ करे. 6 चेंडू 37 या धाव संख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल कोंडिलकर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर वरती खेळाडू डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉलचा येतो इशारा. रितेश अगिवले स्ट्रायकर वरती खेळ करताना पाहायला मिळते. येणारे 6 बॉल 36 धाव संख्येची गरज आहे. एकात 2 षटकार यायला पाहिजेत. एकात 2 इकडून तिकडे आपण प्रयत्न करतोय. 2 षटकार जर आले तर या मॅच मध्ये थोडीशी अजून मजा निर्माण करू शकतो. रितेश आगिवले बरसला जातोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण जसं बोलावं तसं उत्तर रितेश आगिवलेच्या बॅट मधून पाहायला मिळत आहे. व्यासपीठाला सलामी देणारा आणि तो सांगतोय की या बॉल वरती आता आयवा कॅच घेतली जाते आणि त्या आयवा कॅच जे पारितोषिक पटकावलाय त्यासाठी विनंती आहे की त्याला वॉच या ठिकाणी दिलं जाईल. स्मार्ट हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. रितेश आगिवले मी म्हंटल होतं कारण मला जमणार नाही हे बोलण्यापेक्षा करून बघितलेली सुरुवात यशाचं पहिलं पाऊल आणि ते पहिलं पाऊल टाकतोय रितेश आगिवले. येणारे 4 बॉल 24 धाव संख्येची गरज. चार बॉल 24 धाव संख्येची गरज. रितेश आगिवले चा इतिहास फार वेगळा आहे. मी नक्कीच या ठिकाणी सांगेन की या बॉल वरती बीट केला या बॉलला आणि आता या मॅच ची पूर्णपणे हवा निघून गेली. 3 बॉल आणि 24 ची गरज आहे. ज्या ज्या वेळेस रितेश आगिवले बरसतो ना त्यावेळेस मॅच मध्ये कुठेतरी युटर्न मिळत असतं. त्याची साथ सागर सुद्धा नेहमी देत आलाय. परंतु सुरुवात ज्या वेळेस खडतर झाली प्रणित आणि आदी पाटील या 2 खेळाडूंकडून त्यानंतर एकटा करणार काय हे सांगतोय रितेश आगिवले. परंतु प्रयत्न शेवटपर्यंत त्याचा क्लास आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचं काम केलंय. येणारे 2 बॉल आणि गरज आहे ती आता 23 या धाव संख्येची. भोकरपाडा टीमला फक्त या मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे ती या मॅचची कारण पूर्णपणे आता बाजू भक्कम झाली आहे ती मर्याई क्रिकेट टीम जांभेवली या संघाची. 2 चेंडू या 17 मधले शिल्लक. ते स्ट्रायकरवरती करण पाटील हा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि या बॉल वरती करण पाटील होतील बाद. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 23 या धाव संख्येची गरज आहे. डीजे बॉल शिल्लक आहे. या इनिंग मध्ये 1 चेंडू आणि 23 धाव संख्येची गरज आहे. हा चेंडू नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हा लक टीम निखिल 11 जे हनुमान क्रिकेट टीम भोकरपाडा आणि नेक्स्ट मॅच साठी मनापासून शुभेच्छा असतील मर्याई क्रिकेट टीम जांभेवलीला. चला मैदानाच्या आतमध्ये